तुमच्याकडे येणार आणि पंतप्रधान तर दिव्यच आहेत, 2 वेळा येऊन गेले. मग कुठे बसचं उद्घाटन केलं त्यांनी, पानाच्या टपरीचं उद्घाटन केलं, माझा फोटो आला पाहिजे. मग हे असे सगळे हा पाचकळपणा चाललाय. अजूनही पॅकेजचा पत्ता नाही. बिहारमध्ये 10,000 रुपये निवडणुकीच्या तोंडावरती तिथल्या प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले, 75 लाख महिलांच्या. आमच्या इकडे लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली, सगळ्या बहिणींना ते दिले, सगळ्या बहिणी पण आपल्या साध्या आहेत, त्यांनी पण मतं दिली. आणि मग तुम्ही सुद्धा नाही म्हटलं तरी म्हणजे तुम्ही नाही दिली, कारण नाही तर आपले आमदार खासदार निवडून आलेच नसते. पण मी महाराष्ट्राचं बोलतोय. मग लोक काय म्हणली, अरे पैसे येतात तर देऊया, आणि आता काय करतात ते बघा. निवडणुकीच्या आधी जे म्हणाले होते की आमचं सरकार आल्यानंतर, भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा. आणि आता गेल्यानंतर म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर आम्ही करू. आता म्हणतात जून मध्ये. तुम्हाला जून मध्ये कर्जमाफी होणार असेल, तुम्हाला मान्य आहे? नाही, कारण ते निवडणुका काढतायत. आता निवडणुका लागल्यात, नगरपालिका परिषदा, जिल्हा परिषदा, मग छोट्या पालिका, महापालिका सगळ्या लागलेल्या आहेत. मग तुम्ही आता गप्प बसा, आम्ही तुम्हाला जून मध्ये देता मतं द्या. आणि म्हणून मी तुम्हाला जे काही सांगायला आलेलं आहे, हे तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्ही करणार असाल तर ह्या लढ्यात यशस्वी होऊ. नाहीतर मग मी परवा बघितलं ना, शेतकरी काय काम करायचं थांबत नाही. इथे किती शेतकरी आलेत, बरोबर आहे. तुम्ही आता काही जमीन अशी वाऱ्यावर सोडून आलात, रडताय तरी पण पेरणी सुरू करताय ना. हेच आहे. सरकार म्हणते की किती काळ राहतील, रात गई बात गई, अरे 2 दिन रहेगा बाद में आएगा. कारण तुम्ही शेतकरी आहात, तुमचं आत्ताचं खर्च डोक्यावरती आहे. उद्या जर का तुम्ही पेरणीच केली नाही, कपाळाला हात लावून बसला, तर उद्याचं पण गेलं म्हणजे मग काय, संपलंच सगळं. त्याच्यामुळे शेतकरी रडतोय, त्याच्या डोळ्यात पाणी आहे, पण तरी सुद्धा तो शेतीचं काम नाही सोडत आहे. आणि ही तुमची जी एक असहायता म्हणा, ही सरकारने ओळखलेली आहे. ती जाईल कुठे? याला थोडंसं इकडे तिकडे काहीतरी दिलं थातूर मातूर, याला एक मराचं बोट लावलं, कोपराला गुळ लावला आणि एखादी योजना जाहीर केली का परत आपल्या मागे येईल. आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगायला आलोय, एक तर या सगळ्या कार्यालयावरती मोर्चे हे निघाले पाहिजे. विमा कंपन्या सुद्धा कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत, मागे आपण मुंबईत मोर्चे काढले होते, पुण्यात मोर्चे काढले होते, आपण परत काढू मोर्चे, मुंबईत पुण्यात पण काढू. जे जे आंदोलन म्हणून करता येणं शक्य आहे ते सगळं मी करीन. पण तुम्ही एक निर्धार केला पाहिजे. जसं मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू. कारण आता तुम्ही आता सगळे ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे पण लोक आहेत सगळे. मला एक सांगावं, बँकेचा फायदा होऊ न देता कर्जमुक्ती कशी होऊ शकते? आता जर का कर्जमाफी केली, त्यांच्या मते कर्जमाफी, मी म्हणतोय कर्जमुक्ती, तर बँकांचा फायदा होईल. म्हणून आत्ता करणार नाही, जून मध्ये करणार. मग आत्ता केली तर बँकांचा फायदा होणार, जून मध्ये केले तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे पहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगावं. पण हे जे काही शब्दाचे खेळ चालू आहेत, आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत, एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा आता अजितदारावरती पांघरून घालण्यासाठी बिझी आहेत. म्हणजे तिकडे जमिनीच्या जमिनी बळकावणे चालले आहेत आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांगर देऊन नाही चालणार. काय करू मी नांगर घेऊन? माझ्या हातात आसूड दिलाय, काय करू मी आसूड घेऊन? आसूड तुम्ही आहात स्वतः, तुमच्या हातामध्ये आसूड आहे, तो नुसता बैलावरती नाही. तर या सरकारवरती पण कोरडे उडले पाहिजेत. आणि म्हणून मी सांगितलं की एक निश्चय करा, संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकऱ्यांनी पहिला शेतकरी म्हणून एकवटा, शेतकरी म्हणून एकवटा ठेवा. बाजूला सगळे जातपात धर्म पक्ष पण बाजूला ठेवा, पण शेतकरी म्हणून एकवटा तुम्ही. आणि शेतकरी म्हणून जोपर्यंत तुम्ही एकवटत नाहीत आणि एकवटून निर्णय घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणतेही सरकार विचारणार नाही. आणि जर तसे तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आज आहे वेळ.